वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. भगवंतांच्या आशीर्वादाने आणि नामस्मरणाने आता आपण श्रीमद भागवताच्या पुढच्या अध्यायाकडे वळत आहोत. मी कालच्याच अध्यायामध्ये आपल्याला सांगितले की ते या पुढील सगळे अध्याय अत्यंत गंभीर आहेत, मनाला उदास करणारे आहेत. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, भगवान स्वतः शांतीदूत म्हणून हस्तिनापूर मध्ये आलेले होते. त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की हा कुरुवंशाचा विनाश करणारा, भगवंतांना माहिती होते की यामध्ये कुरुवंशांचा विनाश होणार आहे आणि तो विनाश टळावा, बंधू मध्ये रक्तपात होऊ नये आणि धर्माच्या मार्गाने हा वाद मिटावा, अशी भगवंतांची, भगवान श्रीकृष्णाची खूप इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केलेला होता दुर्योधनाला समजावण्याचा. हस्तिनापूरच्या राजसभेमध्ये, शांती सभेमध्ये त्यांनी दुर्योधनाला धर्मपूर्वक आणि शांतपणे खूप समजावलेले होते की दुर्योधना, पांडवांनी वनवास आणि अज्ञातवास धर्माप्रमाणे पूर्ण केलेला आहे. धर्मानुसार आता त्यांचा राज्यावर अधिकार आहे, त्यांना त्यांचा योग्य हक्क दे. इतकेच नव्हे तर पांडवांनी सांगितलेले की शांतपणे, पांडवांनी सांगितलेले होते की सगळे जरी नाही, आमच्या धर्मानुसार आमचा जो अधिकार आहे ते राज्य नाही दिले, ते आम्हाला फक्त 5 गावे दिले तरी चालतील, इतपत देखील पांडवांची तयारी होती. ते देखील भगवंतांनी दुर्योधनाला समजावून सांगितले की पांडवांनी त्यांच्या मागण्या कमी केलेल्या आहेत, दुर्योधनात 5 गावे दे. पण दुर्योधन अहंकाराने आणि त्याच्या आजूबाजूला असलेले जे चुकीचे लोक, चुकीचं मार्गदर्शन, चुकीच्या सांगणारे, ज्या गोष्टी सांगणारे जे लोक होते, त्यांच्यामुळे दुर्योधनाचा विवेक लोभाने आणि या चुकीच्या संगतीच्या लोकांमुळे झाकला गेलेला होता. आणि त्या गर्वाने त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांचा देखील अपमान केला. आणि तो भगवंतांना म्हणाला की सुईच्या टोकावर बसेल एवढी देखील जमीन मी पांडवांना देणार नाही. सभेमधले सगळे ज्येष्ठ जे होते, कौरव ज्येष्ठ होते, जे सगळे बाकीचे सगळे जे लोक होते, ज्येष्ठ लोक हस्तिनापूर मधले, त्या सगळ्यांनी त्यांना समजावायचा प्रयत्न केला. गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदूर, भीष्म, या सगळ्यांनी धर्माने दुर्योधनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे धर्मनिष्ठ ज्येष्ठ होते, पण या कोणाचंही दुर्योधनाने ऐकलं नाही. त्यावेळेस श्रीकृष्णाने जाणले, त्यांना तर माहित होते की पुढे युद्ध होणार आहे, धर्म आणि अधर्माच्या मध्ये युद्ध होणार आहे, पण तरीही भगवंतांनी कुठेतरी ते युद्ध टळावे म्हणून प्रयत्न केलेला होता. पण श्रीकृष्णांना समजले की आता युद्ध अटळ आहे आणि ते परत पांडवांना भेटून सभेमधला सगळा वृत्तांत पांडवांना त्यांनी दिला आणि त्यांना सांगितले की आता मात्र युद्ध अटळ आहे, आता धर्म आणि अधर्मामध्ये युद्ध होणार आहे, हे पांडवांना सांगून शांतपणे भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले. आता अधर्माचा अंत रणभूमीत होणार होता आणि अशा प्रकारे कुरुक्षेत्राच्या महान महायुद्धाची अंतिम तयारी सुरू झाली. शुकदेव महाराज राजा परीक्षिताला म्हणाले, राजन, भगवान कृष्ण यांनी शांतीदूत म्हणून केलेले सगळे प्रयत्न निष्फळ झाले. दुर्योधनाने अहंकाराने धर्माचा मार्ग नाकारला आणि आता कुरुक्षेत्रामधले महान युद्ध अटळ होते. यानंतर मात्र संपूर्ण आर्यवर्तामध्ये महायुद्धाची तयारी सुरू झाली. कौरव आणि पांडव दोन्हीही बाजूने हे युद्धाची तयारी सुरू झालेली होती. अनेक राजे, महारथी आणि विशाल सेना कौरव आणि पांडवांच्या बाजूने
एकत्र यायला सुरुवात झाली. हस्तिनापूरमध्ये भीष्म यांना कौरव सेनेचे सेनापती म्हणून घोषित करण्यात आले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थमा, कर्ण, शल्य आणि इतर महान योद्धे दुर्योधनाच्या बाजूने उभे राहिले, तर पांडवांच्या बाजूने विराट राजा, द्रुपद, दृष्टयुम्न, सात्यकी, शिखंडी आणि अनेक धर्मनिष्ठ राजे एकत्र आले. कारण आतापर्यंत विराट राजाकडेच पांडव राहत होते, कारण त्यांचा तिथूनच प्रयत्न सुरू होता की हे शांतीने सगळे व्हावे, म्हणून ते अजूनही विराट राजाचा पाहुणचार घेत तिथेच उभे होते. त्यामुळे आता युद्धाची तयारी तिथेच सुरू झालेली होती. पण राजन, युद्धातला अजून एक महत्वाचा प्रश्न बाकी होता. भगवान श्रीकृष्ण कुणाच्या बाजूने उभे राहणार? दुर्योधनाच्या, कौरवांच्या की पांडवांच्या? आणि आश्चर्याची गोष्ट राजन, ज्या दुर्योधनाने शांतीदूत म्हणून आलेल्या भगवान श्रीकृष्णाचा अपमान केलेला होता, शांती सभेमध्ये त्यांचे मागणे धुडकावून लावलेले होते, त्यांचा काही शब्दांनी अपमान केलेला होता, तोच दुर्योधन आता युद्ध जवळ आल्यानंतर द्वारकेकडे निघालेला होता भगवान श्रीकृष्णांची मदत मागण्यासाठी. कसे असते, दुर्योधनाला एकही क्षण असे वाटले नाही की शांतीदूत म्हणून आलेल्या प्रत्यक्ष भगवंतांचा आपण अपमान केलेला आहे. तो स्वार्थापोटी ते सगळे विसरून द्वारकेला निघालेला होता. कारण दुर्योधनाला भगवंतांच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव होती, भगवंतांच्या स्वतःच्या सामर्थ्याची आणि त्यांच्याजवळ असलेल्या नारायणी सेनेची. नारायणी सेना म्हणजे काय, मी हे पुढे तुम्हाला ओघाने सांगणारच आहे. त्या दोन्हीही गोष्टीची दुर्योधनाला जाणीव होती आणि म्हणून कपटी दुर्योधन द्वारकेला निघालेला होता. इकडे अर्जुन तर जाणारच होता, पांडवांचे सखाच होते श्रीकृष्ण, त्यामुळे अर्जुन तर मदत मागण्यासाठी द्वारकेला जाणारच होता. कारण आतापर्यंतच्या अनेक संकटांमध्ये भगवंत पांडवांच्या पाठीशी उभे होते आणि त्या म्हणूनच त्या प्रत्येक संकटातून पांडव बाहेर पडू शकले होते. त्यामुळे पांडवांच्या कडून अर्जुन द्वारकेला निघालेला होता. अर्जुन आणि दुर्योधन एकत्रच एकाच वेळी द्वारकेला पोहोचले. ज्यावेळी हे दोघे द्वारकेला पोहोचले त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या महालामध्ये विश्रांती घेत होते, ते निद्रेमध्ये होते. दुर्योधन प्रवृत्ती बघा कशी असते ते, म्हणून आपल्याला श्रीमद भागवत प्रत्येक ओळीतून काहीतरी शिकवत जातं, हे असं मी नेहमी आपल्याला सांगते. यामध्ये देखील आपल्याला बघा प्रवृत्ती कशी असते. दुर्योधन गर्वाने जाऊन मस्तकाजवळ बसला, त्याला पायाजवळ बसणे अपमानास्पद वाटले. भगवंतांच्या चरणाजवळ बसणे हे केवढे भाग्य असते, पण त्या क्षणी तो गर्विष्ठ होता, त्यामुळे त्याला भगवंतांच्या चरणाजवळ बसायचे नव्हते. तो गर्वाने भगवंतांच्या मस्तकाजवळ जाऊन उभा राहिला. मात्र अर्जुनाने नम्रपणे भगवंतांचे चरण स्वीकारले. अर्जुन भगवंतांच्या चरणाजवळ जाऊन उभा राहिला आणि भगवंतांचे चरणच अतिशय महत्वाचे असतात, पण गर्विष्ठ लोकांना ही गोष्ट कधीही कळत नाही. आणि हेच झाले दुर्योधनाच्या बाबतीमध्ये. भगवंतांची लीला चालू होती. भगवंत जरी निद्रेमध्ये असले तरी भगवंतांना हे सगळे कळत होते आणि भगवंतांच्या चेहऱ्यावर ते नेहमीचे मोहक मधुर हास्य होते. भगवंतांना माहित होते सगळ्यांच्यासाठी भगवंत निद्रेत होते, पण भगवंत कधीही निद्रेत नसतात. भगवंत हे सगळे मिटल्या डोळ्यांनी बघत असतात आणि भगवंतांनी हे बघितलेले होते की आपल्या मस्तकाजवळ दुर्योधन येऊन उभा राहिलेला आहे आणि आपल्या चरणाजवळ आपला प्रिय सखा अर्जुन उभा आहे. थोड्या वेळानंतर भगवंतांनी नेत्र उघडले आणि भगवंतांनी नेत्र उघडल्यानंतर भगवंतांची प्रथम दृष्टी गेली अर्जुनावर. कधी विचार करा, आपण झोपलेलं असलं किंवा कोणी असेल, पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर तुम्ही वर बघत नाहीत, तुम्ही इकडे खालीच बघता. आणि भगवंतांनी आपल्या प्रिय सखा अर्जुनाकडे बघितले. भगवंत स्मित हास्य करत म्हणाले, तुम्ही दोघे एकाच वेळी इथे कसे काय आला? तेवढ्यात दुर्योधन लगेच म्हणाला, प्रभू, आपण आमच्या बाजूने युद्धात सहभागी व्हावेत म्हणून मी आलेलो आहे. मी आपल्याकडे आता जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये आपण सहभागी व्हावेत हे सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहे.
अर्जुनाने नम्रपणाने, दोघांच्या मध्ये फरक किती आहे तो आपण बघू शकता. हाच असतो अहंकार आणि नम्रतेमध्ये फरक, जो आत्ता आपण कलियुगामध्ये पण बघतो. अहंकारी व्यक्तीमध्ये आणि नम्र असलेल्या व्यक्तीमध्ये जो फरक असतो, तोच फरक आपल्याला इथे श्रीमद भागवत दाखवतोय. दुर्योधनाने एकही क्षणाची उसंत न घेता आपली मागणी भगवंतांसमोर मांडली. मात्र अर्जुन नम्रतेने आधी भगवंतांना त्यांनी प्रणाम केला आणि विनंती केली. हीच विनंती त्याने केली की भगवान, आपण या युद्धामध्ये आमच्या बाजूने असावे, अशी आमची, पांडवांची सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा भगवंत म्हणाले की एका बाजूला माझी विशाल नारायणी सेना आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त मी एकटा आहे. दोन्हीही पैकी दोघांना जे पाहिजे एकच गोष्ट मिळेल, माझी विशाल नारायणी सेना मिळेल किंवा मी मिळेल. तुम्ही दोघेही ठरवू शकता, दोघांपैकी विशाल नारायणी सेना पाहिजे की मी पाहिजे. आणि त्याच वेळेला भगवंतानी अजून एक गोष्ट सांगितली की या युद्धामध्ये मी कोणतेही शस्त्र हातामध्ये उचलणार नाही, मी कुठलेही शस्त्र धारण करणार नाही. भगवंतानी निवडीचा अधिकार अर्जुनाला दिला. तिथे दुर्योधनाला राग आला की मी तुमच्या मस्तकाजवळ मी उभा आहे, तुम्ही मला आधी म्हणायला पाहिजे होतं. त्यावेळेला भगवंत हसून म्हणाले की प्रथम दृष्टी माझी ज्याच्यावर गेली त्याला मी हा अधिकार देणार आहे. आणि मी डोळे उघडल्यानंतर माझ्या चरणाजवळ अर्जुन उभा होता, त्यामुळे प्रथम माझी दृष्टी अर्जुनावर पडली, म्हणून हा अधिकार अर्जुनाला असेल. आणि दुसरे कारण होते की अर्जुन दुर्योधनापेक्षा लहान होते. त्यामुळे भगवंतांनी ही दोन्ही कारणे सांगितली की दुर्योधना, तुझ्यापेक्षा अर्जुन लहान आहे आणि माझी प्रथम दृष्टी अर्जुनावर पडलेली आहे, त्यामुळे निवडीचा अधिकार अर्जुनाला असेल. एक तर त्याने विशाल नारायणी सेना निवडावी किंवा मला निवडावे. अर्जुनाने एका क्षणाचाही विलंब न करता भगवंतांना निवडले. अर्जुन नम्रतेने म्हणाले, प्रभू, मला सेना, वैभव, सामर्थ्य काहीही नको आहे, आपण माझ्यासोबत असाल हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठे सामर्थ्य असेल. अर्जुनाचे हे भक्तिपूर्ण शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण अति प्रसन्न झाले. दुसरीकडे दुर्योधन अतिशय आनंदित झाला, कारण त्याला वाटले की भगवान श्रीकृष्ण शस्त्र धारण करणार नाहीयेत, म्हणजे युद्ध करायला त्यांचा काहीच उपयोग होणार नाहीये. नको आपल्याला, म्हणजे आपल्याला पाहिजे काय होती की भगवंतांची विशाल नारायणी सेना पाहिजे होती, ती आपोआपच आपल्याकडे आलेली आहे. अर्जुनाने ती नको म्हणून सांगितले आणि भगवंतांना निवडले. जिथे भगवंत शस्त्र धारण करणार नाहीयेत, मग त्यांचा युद्धामध्ये काहीही उपयोग होणार नाहीये. पण दुर्योधनाला माहित नव्हते, जिथे भगवंत तिथे मिळणार होते यश. अर्जुनाच्या बाजूने भगवंत उभे होते, म्हणजे युद्धामध्ये यश हे अर्जुनाच्या बाजूने होते. हे दुर्योधनाला माहित नव्हते. त्याला फक्त विशाल नारायणी सेना दिसली आणि तो अत्यंत आनंदित झाला आणि त्याने सांगितले की शस्त्र न धारण करणाऱ्या कृष्णापेक्षा मला तर विशाल नारायणी सेनाच महत्वाची आहे. आणि त्याने तत्काळ नारायणी सेना स्वीकारली. नारायणी सेना म्हणजे काय? नारायणी सेना, श्रीकृष्णाची जी नारायणी सेना होती, अशी नारायणी सेना कुणाकडेही नव्हती. यामध्ये लाखो सैनिक, लाखो घोडदळ, लाखो रथ, हत्ती आणि विशाल पायदळ, अशी ही नारायणी सेना फक्त श्रीकृष्णांकडेच होती. राजन, येथेच धर्म आणि अधर्म यामधला फरक स्पष्ट होतो. अर्जुनाने भगवंतांची निवड केली आणि दुर्योधनाने फक्त सामर्थ्य आणि सैन्याची निवड केली. आणि म्हणूनच जिथे भगवंत असतात तिथे धर्म, यश आणि विजय, सत्य हे नक्की असते. यानंतर भगवंतानी आपली विशाल नारायणी सेना दुर्योधनाला दिली
आणि अर्जुनाचा सारथी होणार म्हणून अर्जुनाला त्यांनी सांगितले. श्रीकृष्णाने सांगितले, अर्जुना, तुझा या युद्धामध्ये मी सारथी होणार आहे. महद भाग्य होते अर्जुनाचे की त्याच्या प्रत्यक्ष रथामध्ये प्रत्यक्ष भगवंत सारथी म्हणून युद्धामध्ये त्याच्या बरोबर असणार होते. संपूर्ण पृथ्वीवरचे महान महारथी आता कुरुक्षेत्राच्या रणभूमीकडे निघायला लागले. रणशिंगे वाजू लागली, सैन्याचे तळ उभारायला सुरुवात झाली आणि राजन आता तो क्षण जवळ येत चाललेला होता, ज्या रणभूमीवर स्वतः भगवान श्रीकृष्ण सगळ्या जगाला अमर भगवद्गीतेचा दिव्य उपदेश करणार होते. एकट्या अर्जुनालाच नाही तर समस्त जगाला, समस्त मानव जातीला एक दिव्य उपदेश होणार होता भगवद्गीतेतून. आणि राजन, अखेरीस तो दिवस उजाडला, ज्या दिवशी धर्म आणि अधर्म यांच्यातला महान संग्राम सुरू झाला. कुरुक्षेत्राच्या विशाल रणभूमीवर दोन्ही बाजूंची सेना समोरासमोर आलेली होती. आता आपण एका खूप मोठ्या भागाकडे वळणार आहोत, पण थोड्या वेळाकरता आपण थोडीशी विश्रांती घेऊयात आणि मग मात्र आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. कुरुक्षेत्राच्या विशाल रणभूमीवर दोन्ही बाजूच्या सेना समोरासमोर आलेल्या होत्या. आता आपण कुरुक्षेत्रावरच्या विशाल भूमीचं वर्णन ऐकणार आहोत, जिथे आता एक महायुद्ध घडणार होतं, जिथे अनेक रक्तपात होणार होते, अनेक सगळे आप्त स्वकीय समोरासमोर शत्रू म्हणून उभे राहणार होते. असे हे महायुद्ध होणार होते. इथे धर्म आणि अधर्म समोरासमोर येणार होते. अशा या कुरुक्षेत्राच्या रणभूमीचं मी थोडक्यात वर्णन आपल्या समोर करते. कुरुक्षेत्राच्या विशाल रणभूमीवर दोन्ही बाजूच्या सेना समोरासमोर आलेल्या होत्या. एका बाजूला कौरवांचे 11 औक्षहिणी सैन्य, तर दुसऱ्या बाजूला पांडवांचे 7 औक्षहिणी सैन्य. असंख्य रथ, हत्ती, घोडे, महारथी युद्धासाठी सज्ज झालेले होते. डोळ्यासमोर एका थोड्या वेळाकरता आपण ते दृश्य आणूयात. केवढे महान युद्ध होणार होते, किती मोठे सैन्य दोन्ही बाजूनी जमलेले होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवत रणभूमीवर आले. एक दृश्य डोळ्यासमोर आणा, जिथे प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाचे सारथी म्हणून उभे होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवत रणभूमीवर घेऊन आले. युद्ध सुरू होण्यापूर्वी दिव्य शंखनाद घुमायला लागले. कुठलंही युद्ध सुरू होण्याच्या आधी शंखनाद करणे अत्यंत आवश्यक असते. सुरू होण्याच्या आधी आणि आता युद्ध संपणार म्हणून सूर्योदयानंतर युद्ध सुरू होत असते आणि सूर्यास्त होण्याच्या वेळेला युद्ध संपत असते. सूर्यास्तानंतर युद्ध धर्मामध्ये अशा योजना असतात की या सूर्यास्तानंतर युद्ध करायचे नाही आणि सूर्योदयाच्या आधी युद्ध करायचे नाही, म्हणून सूर्योदय झाल्यानंतर युद्ध सुरू होणार आहे. यासाठी म्हणून दिव्य शंखनाद सुरू झालेले होते. भगवान श्रीकृष्णाने त्यांचा पांचजन्य शंख फुंकला. अर्जुनाने देवदत्त शंख वाजवला. भीमाने प्रचंड पौंड्र शंखाचा नाद केला. या समस्त शंखानादाने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश दुमदुमून गेलेले होते. तेव्हा हे सगळे सुरू झाले. युद्धाची तयारी सुरू झालेली होती. शंखनाद घुमायला लागले होते. तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना हात जोडून म्हणाले, प्रभू, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चला. इकडे कौरव आणि इकडे पांडव उभे होते. त्यावेळेला
अर्जुनाने भगवंतांना विनंती केली की भगवंता, प्रभो माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चला. मला आज पाहायचे आहे की कोण कोण युद्धासाठी उभे आहे, माझ्या समोर कोण युद्धासाठी म्हणून आलेले आहे हे मला पाहायचे आहे. कारण अंतर खूप असते, त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मधोमध येत नाहीत तोपर्यंत तुमच्या समोर युद्धासाठी कोण उभे आहे हे कळत नसते. भगवान श्रीकृष्ण हसले आणि भगवान श्रीकृष्णाने रथ दोन्हीही सैन्यांच्या मधोमध आणून उभा केला. आणि आताच इथे सुरू होणार होते एक वेगळा दिव्य उपदेश, जो समस्त मानव जातीला आणि अर्जुनाला भगवंतानी केलेला होता. राजन समोरचे सगळे दृश्य बघितले आणि अर्जुनाचे अंतःकरण व्याकुळ झाले. अर्जुनाला समोर दिसत होते पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, स्वतःचे बंधू, मित्र, नातेवाईक आणि अनेक स्वजन. समोरच्या कौरवांच्या बाजूला अर्जुनाला हे सगळे लोक दिसले आणि अर्जुनाला अत्यंत दुःख झाले. त्या दुःखाने अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, प्रभू, मी माझ्या स्वकीयांना मारवून मिळणाऱ्या राज्याचे काय करू? ज्यांच्यासाठी राज्य, सुख आणि वैभव हवे आहे, मला वैभव हवे होते, तेच आज रणभूमीवर माझ्या समोर उभे आहेत. प्रभो, मला विजय नको, राज्य नको, सुख नको, असे म्हणत दुःखाने, कारण अर्जुनाला लक्षात आले की या युद्धामध्ये आपल्या समोरचे आपले आप्त स्वकीय, बंधू, मित्र, गुरु, अनेक लोक यांचा विनाश होणार आहे, धारातीर्थी पडणार आहेत, असे हे सगळे दुःख बघितले आणि अर्जुनाला अतोनात दुःख झाले आणि त्याने दुःखाने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवले आणि अर्जुन दुःखाने निराश होऊन रथामध्ये बसले. राजन, त्या क्षणी अर्जुन धर्मसंकटात अडकलेले होते आणि हे सगळे दृश्य बघून भगवान श्रीकृष्णानी संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शन करणारा अमर भगवद्गीतेचा दिव्य उपदेश अर्जुनाला आणि समस्त मानव जातीला दिला. आता आपण यापुढे भगवान श्रीकृष्णानी भगवद्गीतेतून जो उपदेश दिलेला आहे, अर्जुनाला जो उपदेश दिला आणि त्याचा मार्गदर्शन, त्यातून आपल्याला जे मार्गदर्शन केले, जे आपल्याला कलियुगामध्ये उपयोगी पडत आहे, त्या ती भगवद्गीतेचा थोडक्यात आपण सार बघणार आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, ज्यांच्यासाठी तू हा शोक करत आहेस त्यांच्यासाठी हा तुझा शोक उपयोगी नाही किंवा तो शोक करणे योग्य नाही. पुढे शांतपणे ऐका. अतिशय सुंदररित्या मी सोप्या भाषेमध्ये आपल्याला हा सांगणार आहे, थोडक्यात सांगतेय, पण हा सगळ्यांना समजेल असा सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित माझ्याकडून थोडीफार चूक होण्याची शक्यता आहे, पण मी प्रयत्न करत आहे. बाकी भगवंतांची जी आज्ञा आणि इच्छा आहे त्याप्रमाणे मी हे पुढचं सांगत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, ज्यांच्यासाठी तू शोक करत आहेस त्यांच्यासाठी शोक करणे योग्य नाही. आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि आत्मा कधीही मरत नाही. शरीर नष्ट होते पण आत्मा हा शाश्वत असतो. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही अर्जुना, शस्त्र कापू शकत नाही आणि जल भिजवू शकत नाही. त्यांनी अर्जुनाला कर्मयोग समजावला. मनुष्याने फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहावे, कारण कर्म करणे तुझ्या हातात आहे पण त्याचे फळ परमेश्वराच्या हातात आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस आणि धर्म संरक्षणासाठी युद्ध करणे हेच तुझे कर्तव्य आहे. भगवंतानी भक्तियोगाचेही महान रहस्य अर्जुनाला सांगितले. जो भक्त पूर्ण श्रद्धेने मला शरण येतो तोच त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. परत एकदा मी हे बोलते, परत एकदा मी हे आपल्याला सांगते.
भगवंतानी भक्ती योगाचेही महान रहस्य अर्जुनाला सांगितले, त्याचबरोबर आपल्याला पण सांगितले आहे. जो भक्त पूर्ण श्रद्धेने मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. पुढे भगवंत म्हणाले, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी स्वतः अवतार घेतो. राजन, या प्रकाराने भगवंतानी भगवद्गीतेतून अर्जुनाला उपदेश केला, अनेक दिव्य वचने सांगितली. आणि हे सगळी दिव्य वचने ऐकून मी आपल्याला खूप थोडक्यात सांगितलेले आहे, कारण आपल्याला श्रीमद भागवतामध्ये अनेक पुढे भाग बघायचे आहेत. भगवद्गीता आपण परत कधीतरी एक भगवद्गीतेवर काही एपिसोड बनवूयात माझी स्वतःची, आणि जर भगवंतांची इच्छा असेल तर मी भगवद्गीतेवर पण पुढे काही एपिसोड बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. भगवद्गीतेला स्पर्श करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन, पण भगवंतांची आज्ञा मला झाली पाहिजे, तेव्हाच हे माझ्या हातून घडणार आहे किंवा घडू शकेल. त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडक्यामध्ये आपल्याला भगवद्गीतेमधला जो उपदेश अर्जुनाला केलेला होता आणि समस्त मानव जातीला केलेला होता, तो मी अगदी थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. राजन, शुकदेव महाराज म्हणाले राजा परीक्षिताला, राजन, भगवंतांची ही दिव्य वचने ऐकून अर्जुनाच्या अंतःकरणातले अज्ञान हळूहळू दूर व्हायला लागले. पण तरीही अर्जुनाच्या मनामध्ये अजून संशय होता, आणि तो संशय जोपर्यंत पूर्णपणे दूर झाला नसता तोपर्यंत अर्जुन युद्धाला उभा राहिला नव्हता. हे भगवंतांना माहिती होते, हे भगवान श्रीकृष्णांना माहिती होते, आणि म्हणूनच भगवंतानी त्या कुरुक्षेत्रावर स्वतःचे दिव्य विश्वरूप प्रगट केले. त्या विराट स्वरूपामध्ये अर्जुनाला सगळे ब्रह्मांड दिसायला लागले. अर्जुनाच्या समोर भगवंताचे, भगवान विष्णूचे दिव्य विश्वरूप उभे होते, विराट विश्वरूप उभे होते. त्या विराट स्वरूपामध्ये अर्जुनाला सगळे ब्रह्मांड दिसायला लागले. असंख्य देवता, ऋषी, लोक आणि अग्निप्रमाणे भगवंतांचे दिव्य तेजस्वी रूप. अर्जुन ते विराट रूप बघून भयाने आणि भक्तीने थरथर कापायला लागले. त्यांनी नम्रतेने भगवंतांना प्रणाम केला. ते दिव्य रूप आपण पण थोड्या वेळाकरता आपल्या मनचक्षु समोर आणायचा प्रयत्न करूयात, कारण आपण साधे मानव आहोत. ते दिव्य रूप आपल्याला दिसणे तर अशक्यच आहे, आणि कधी काळी ते दिसले आपल्याला तर ते सहन करणे तर आपल्याला कधीही शक्य होणार नाही. म्हणून आपण फक्त ते थोड्या वेळाकरता आपल्या मनचक्षु समोर आणण्याचा प्रयत्न करूयात. विराट रूप, भगवंतांचे विराट रूप, ज्यामध्ये सगळे ब्रह्मांड दिसत होते, असंख्य देवता, ऋषी, लोक, हे सगळे त्या विराट रूपामध्ये अर्जुनाला दिसत होते. ते आपण थोड्या वेळाकरता आपल्या डोळ्यासमोर आणूयात. त्या दिव्य रूपाला आपण नमस्कार करूयात. आणि त्या क्षणी अर्जुनाला पूर्णपणे जाणवले की श्रीकृष्ण हे साधे मानव नाहीत, हे आपले साधे सखा नाहीत, ते स्वतः भगवान विष्णू आहेत, परमेश्वर आहेत. भगवद्गीतेचा हा दिव्य उपदेश आणि भगवंतानी दाखवलेले विराट स्वरूप बघितल्यानंतर अर्जुनाचा मोह दूर झाला, आणि भगवंतांना त्याचा मोह दूर करायचा होता. आणि जोपर्यंत अर्जुनाचा मोह दूर झाला नसता, मोह जोपर्यंत दूर झाला नसता, तोपर्यंत तो युद्धाला तयार झाला नसता. दिव्य उपदेश ऐकून अर्जुनाचा मोह दूर झाला, त्याचे अंतःकरण परत स्थिर झाले. अर्जुन नम्रतेने म्हणाला, प्रभू, आता माझा मोह नष्ट झालेला आहे, मी आपल्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी तयार आहे. आणि राजन, यानंतर अशा प्रकारे धर्म आणि अधर्माच्या महान महायुद्धाला सुरुवात झाली. राजन, भगवान श्रीकृष्णाने हा उपदेश केवळ अर्जुनाला नव्हता दिला, तो संपूर्ण मानव जातीला दिलेला होता. अर्जुन हा फक्त निमित्त होता. श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रत्येक जण निमित्त होतं.
मी मागे पण आपल्याला सांगितले होते की आपण देखील कुठली गोष्ट, एखादी गोष्ट आपल्याकडून घडत असेल तर आपण फक्त निमित्त मात्र असतो. भगवंतांची इच्छा असते त्या व्यक्तीला निमित्त केलं जातं आणि तिथून काहीतरी एखादी गोष्ट घडते. तसेच झालेले होते. अर्जुन फक्त निमित्त मात्र होते. भगवंतानी हा उपदेश त्यांना फक्त निमित्त त्यांना करून समस्त मानव जातीला दिलेला होता. समस्त लोकांना हा उपदेश त्यांनी दिलेला होता. भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतानी प्रत्येक जीवाचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्य मोह, लोभ, भय, दुःख आणि असंख्य अडचणींमध्ये अडकतो. मी मागे आपल्याला म्हटलेलं होतं की आपल्याला अनेक दुःख आहेत, लोभ आहे, भय आहे, मोह आहे, अडचणी तर आपल्याला असंख्य येत असतात. आपण यामध्ये अडकलेलो आहोत आणि यामुळेच आपण योग्य मार्गावर चालणे विसरून जातो. राजन, श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये, श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतानी मानवाच्या जीवनातील अनंत संकटांवर मार्ग दाखवलेला आहे. फक्त आपल्याला भगवद्गीता शांतपणे समजून घेणे जरुरी आहे. भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेमध्ये कधी भक्तीचा मार्ग दाखवलेला आहे, कधी धर्माचा मार्ग दाखवला आहे, कधी वैराग्याचा मार्ग दाखवलेला आहे, तर कधी पूर्णपणे शरणागतीचा मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे भगवद्गीता यातून तुम्हाला अनेक मार्ग दिसतात. तुमच्या अनेक असंख्य अडचणींवर त्यामध्ये तुम्हाला मार्ग दाखवलेले आहेत. आणि म्हणून श्रीमद भागवत हे केवळ पुराण नाही, तर मानवाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा दिव्य प्रकाश आहे. श्रीमद भागवतामध्ये तुम्हाला अज्ञान तुमचे दूर केले जाते आणि तुम्हाला वेळोवेळी ज्ञानाकडे नेणारा मार्ग दाखवला जातो. भगवद्गीता आपल्याला शिकवते आपण हा नश्वर देह नसून शाश्वत आत्मा. भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेले आहे की नश्वर देह नसून आपण शाश्वत आत्मा आहोत. आणि भगवंतांना शरण जाऊन निष्काम भावनेने आपले कर्तव्य करत राहणे हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून राजन, हजारो वर्षानंतरही भगवान श्रीकृष्णाचा हा दिव्य उपदेश आजही समस्त मानव जातीला मार्गदर्शन करत आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीता जी आहे ही भगवद्गीता नुसती म्हणणे नाही किंवा आम्ही भगवद्गीता रोज म्हणतो, आम्हाला भगवद्गीता येते असे म्हणणे योग्य नाही. भगवद्गीतेचा प्रत्येक ओळीमधला, शब्दामधला अर्थ समजून जर घेतला तुम्ही तर तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मार्ग सहज सापडतो. आजच्या या भागामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाने केलेला दिव्य उपदेश, भगवद्गीतेतून केलेला दिव्य उपदेश अर्जुनाबरोबर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, थोडक्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. उद्याचा अध्याय युद्ध सुरू होणार आहे. आज अर्जुनाचा मोह, भगवंतानी अर्जुनाचा मोह दूर केलेला आहे, अर्जुनाला स्थिर केलेले आहे. त्याच्या मनातले संशय, सगळ्या शंका, संशय हे सगळे दूर करून त्याला युद्धासाठी तयार केलेले आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. उद्या मात्र आपल्याला प्रत्यक्ष युद्ध बघायचे आहे, युद्ध ऐकायचे आहे. युद्धामध्ये किती जण धारातीर्थी पडले हे बघायचे आहे. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला पुढच्या भागांमध्ये बघायच्या आहेत. आणि हे सगळे बघण्यासाठी आधी आपल्याला भगवंतांच्या नामस्मरणाने स्वतःला तयार करायचे आहे. कारण पुढे काही अनेक घटना घडणार आहेत. त्या घटना ऐकणे देखील आपल्याला त्रासदायक होणार आहे. उद्याच्या भागापर्यंत आपण भगवंतांचे अखंड नामस्मरण करूयात आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.
ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.